नमस्कार बहिणींनो, आज आहे तारीख 26 मे 2026. ओके. आणि लाडकी बहीण योजनेबाबत आज एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत की अनेक महिलांच्या खात्यात अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा का झालेले नाही आहेत आणि काहींना फक्त एकाच महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, काही महिलांना फक्त मार्चचा हप्ता मिळालेला आहे, एप्रिलचे पैसे मिळालेले नाहीत आणि काही खूप कमी पर्सेंटेजमध्ये महिला आहेत त्यांना मार्च आणि एप्रिलचा असे मिळून दोन्ही महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. ओके. काहींचे पैसे पूर्णपणे होल्ड झालेले आहेत. ओके. पण नेमकं असं का होत आहे? KYC करूनही पैसे का अडकलेले आहेत? सरकारने नवीन कोणते नियम लागू केलेले आहेत आणि थांबलेले पैसे जे आहेत ते नेमके कधीपर्यंत येऊ शकतात? या आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मुद्दा अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता पहिला पॉईंट जर सांगायचं झालं तर अनेक महिलांचे मार्च आणि एप्रिलचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत. राज्यातील लाखो महिलांनी सोशल मीडियावर आणि सरकारी हेल्पलाईनवर तक्रारी करायला आता सुरुवात केलेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, तर काही महिलांना फक्त एप्रिल महिन्याचेच पैसे मिळालेले आहेत. ओके. आणि तर काही महिलांना आता एप्रिल महिन्याचेही पैसे मिळालेले नाही आहेत. काही महिलांच्या खात्यात फक्त 1500 जमा झाले आहेत, म्हणजेच एकाच महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी दोन्ही वाढत आहेत. ओके. आता दुसरा पॉईंट काय आहे की सरकारने आता मोठी पडताळणी मोहीम सुरू केलेली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने आता या योजनेत मोठी व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू करण्यात आलेली आहे. व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू करण्यात आलेली आहे. सरकारकडून पात्र आणि अपात्र लाभार्थी आता वेगळे करण्याचे काम सध्या मोठ्या पद्धतीने सुरू आहे. ओके. आता यामध्ये महिलांची KYC असेल, आधार लिंक असेल, बँक व्हेरिफिकेशन असेल आणि DBT स्टेटस हे सर्व गोष्टी तपासल्या जात आहे. नंतरच पैसे सरकारकडून या वितरण केले जात आहे. ओके. या लाडकी बहीण योजनेचे जे काही 3000 रुपये आहेत मार्च आणि एप्रिलचे, म्हणजेच की या सगळ्या गोष्टी जर झाल्या तुमच्या कंप्लीट, लगेचच तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे पैसे जमा केले जातील. ओके. सरकारच्या माहितीनुसार अनेक खात्यांमध्ये चुकीची माहिती आढळली आहे, त्यामुळे काही महिलांचे लाभार्थ्यांचे पैसे तात्पुरतेरित्या होल्ड करण्यात आलेले आहेत. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर KYC करूनही पैसे का अडकत आहेत. ओके. तर अनेक महिलांचा मला प्रश्न येत आहे की आम्ही KYC तर पूर्ण केलेली आहे तरी पण आम्हाला पैसे का नाही आले? तर यामागे काही मोठी कारणे आहेत, ती बघून घ्या. पहिलं कारण म्हणजे आहे आधार आणि बँक अकाउंट लिंकिंग प्रॉब्लेम. ओके. आधार आणि बँक अकाउंट लिंकिंग प्रॉब्लेम. ठीक आहे ना. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या लिंक नसेल तर DBT पेमेंट तुमचा फेल होऊ शकतो. ओके. म्हणजे DBT पेमेंट फेल झाला म्हणजे तुमचं वितरण, तुमचा हप्ता जो आहे 3000 रुपये ते तुम्हाला येणारच नाही तुमच्या बँकेपर्यंत. ओके. दुसरं कारण म्हणजे NPCI मॅपिंग इश्यू. ओके. या सर्व गोष्टी जर तुमच्या नसतील तर करून घ्या. तुम्ही एकदा बँकेत जाऊन विचारा आमचं DBT चालू आहे का, NPCI मॅपिंग आहे का चालू. ओके. काही वेळा आधार नंबर दुसऱ्या बँक खात्याशी जोडलेला असतं, त्यामुळे पैसे हे चुकीच्या खात्यात जाण्याची शक्यता निर्माण होते किंवा पेमेंट पेंडिंगवर राहून जातो. तिसरं कारण म्हणजे अर्जातील माहितीमध्ये थोडीफार चूक असते. ओके. त्यामुळे सुद्धा पेमेंट अडकू शकतो. उदाहरणार्थ नावाची स्पेलिंग वेगळे असणे, जन्मतारीख मिसमॅच असणे, चुकीचे असणे, एखादा आकडा वर खाली असणे किंवा आधार आणि बँक माहिती जुळत नसते. ओके. आता चौथा पॉईंट म्हणजे लाखो महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आलेली आहेत. ओके. सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, म्हणजेच की सरकारने लाखो लाभार्थ्यांची नव्याने तपासणी सुरू केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 68 ते 70 लाख महिलांची नावे तात्पुरती यादीतून कमी करण्यात आलेली आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे अपात्र लाभार्थी, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी, 4 चाकी वाहन आणि कागदपत्रांतील त्रुटी. ओके. मात्र ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्यांना पुन्हा लाभ मिळू शकतो. ओके. असं सुद्धा सरकारकडून सांगितण्यात आले आहे. जर तुमची KYC कंप्लीट असेल महिलांना आणि सगळ्या गोष्टी बरोबर असतील, ओके, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील. ओके. आता हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात? ओके. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. पैसे हे कधीपर्यंत येऊ शकतात? तर सध्या सरकारकडून टप्प्याटप्प्याने व्हेरिफिकेशन पूर्ण केली जात आहे. ज्या महिलांची सर्व माहिती योग्य आढळेल त्यांच्या खात्यात थांबलेले मार्च आणि एप्रिलचे पैसे पुढील काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या पेमेंट प्रोसेस सुरू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. म्हणजेच की जर तुमचे महिलांना DBT ॲक्टिव्ह असेल, आधार लिंकिंग योग्य असेल आणि KYC पूर्ण असेल तर लवकरच तुमच्या बँक अकाउंटवर पैसे येण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेची. ओके. आता महिलांनी आता काय करावे?
ओके. जर तुमचे पैसे अजूनही आलेले नसतील तर लगेच काही गोष्टी आहे ते तुम्ही एकदा चेक करून घ्या, तपासा तुम्ही. सर्वप्रथम तुमचे आधार बँक लिंकिंग ॲक्टिव्ह आहे का ते तुम्ही तपासा. दुसरं म्हणजे बँक खाते DBTसाठी सुरू आहे का ते खात्री करा. तिसरं म्हणजे NPCI मॅपिंग स्टेटस तुम्ही एकदा तपासून बघा. आणि चौथं म्हणजे तुमची KYC पूर्ण झाली आहे का ते CSC सेंटर किंवा अधिकृत जे आपलं लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्ही तपासा. जर काही चूक असेल तर ती लगेच तुम्ही दुरुस्त करा. ओके. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत ही होती आजची मोठी आणि ताजी अपडेट. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजूनही अनेक महिलांना मिळाले नाही आहेत, पण सरकारकडून व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू असून पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जाणार आहेत. तुमच्या खात्यात तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर पैसे आलेत का नाही हे कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.